एनडीए मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 2.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जात असून या प्रकल्पासाठी कमी पडणारा 2.5 कोटींचा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला। एनडीएतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्णत्वास आले आहे। त्याच्या शेवटच्या टप्प्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता। आतापर्यंत या प्रकल्पासाठी 60 लाख रुपये खर्च झाले आहेत। या पुतळ्यासाठी अंदाजपत्रकात 1 कोटी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मात्र यासाठी 3 कोटी 70 लाख रुपयांचा खर्च येणार आहे। 24 मे रोजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे। 14 मे रोजी महापालिकेचे सर्व पदाधिकारी या पुतळ्याची पाहणी करणार आहेत, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी दिली। महापालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात कात्रज येथील आंतरराष्ट्रीय मत्स्यालय संग्रहालयाच्या उभारणीसाठी 4 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मात्र या प्रकल्पासाठी सेंट्रल झू अथॉरिटीची परवानगी घेणे आवश्यक आहे। या संग्रहालयाच्या ठिकाणी काही झाडे तोडण्यात येणार असल्याने त्याची परवानगी घेण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे। या सर्व परवानग्या घेण्यास विलंब होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले। आज सगळ्यात महत्त्वाचा विषय एनडीए मध्ये जो पुतळा आपण बसवतोय त्याच्यामध्ये काम पूर्णत्वावर आलेलं आहे आणि 26 मेला त्याचं उद्घाटन करण्याचा मानस प्रशासनाचा आणि एनडीए मधील सर्व अधिकाऱ्यांचा आहे। त्यामध्ये काही रक्कम कमी पडली होती, ती प्रशासनाने वर्गीकरण करून आज त्यांना उपलब्ध करून दिली, त्याला आम्ही आज मान्यता दिली। रॉ मॉडेल पाण्याचा विषय जरा थोडं सभासदांना त्याच्यामध्ये माहिती पाहिजे होती म्हणून तो 2 मीटिंगला विषय पुढे गेला, परंतु प्रशासनाकडून त्या संदर्भामध्ये सविस्तर अशी माहिती सांगण्यात आली। परंतु अशा पुणे शहरामध्ये अशा 2च संस्था आहेत, भारतीय विद्यापीठ आणि कात्रज डेअरी, यांनाच फक्त रॉ वॉटर पाणी आपण पुरवतो, इतर ठिकाणी कुठे रॉ वॉटर पाणी पुरवत नाही। परंतु खडकवासला धरणातून कॅनलनी जे पाणी येतं त्या संबंधित गावांना ते पाणी आपण पुरवतो। शेंडे साहेबांनी तो प्रस्ताव मांडला होता की आंबेडकरी चळवळीमध्ये जे कार्यकर्ते अग्रेसरपणे काम करतात अशा कार्यकर्त्याला तो पुरस्कार मिळावा म्हणून 1,11,000 रुपयाचा दरवर्षी पुरस्कार देण्याचा ठराव त्यांनी दिला होता आणि तो स्टँडिंग कमिटीची सर्वांनी एकमताने मंजूर केलेला आहे। क्रीडा धोरण जरी आता आले असले तरी त्याची अंमलबजावणी 1 वर्षापासूनच सुरू झाली आहे, असे प्रतिपादन क्रीडा राज्यमंत्री पद्माकर वळवी यांनी केले। महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने वळवी यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी भारतीय ॲथलेटिक्स संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदिल सुमारीवाला आणि उपाध्यक्ष प्रल्हाद सावंत यांचा सत्कार करण्यात आला। माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे, बाळासाहेब लांडगे, महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, नरेंद्र सोपल आदी यावेळी उपस्थित होते। वळवी म्हणाले, क्रीडा धोरण समितीने धोरण बनवले होते, मी त्याला फक्त अंतिम स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे। अत्याधुनिकीकरण, आवश्यक बदल करून क्रीडापटूंना मदत केली। ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 15 लाखांचे अनुदान देण्यात आले आहे। त्यात राई सरनोबत, वीरधवल खाडे यांचाही समावेश आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा विद्यापीठाची स्थापना ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे पुढील काही वर्षात होणार असून यातून देशाला चांगले कोच मिळतील। क्रीडा खेळाडूंना ॲश्युरन्स असावा यासाठी मदत करण्याचे धोरण क्रीडा धोरणात असल्याचेही यावेळी वळवी यांनी सांगितले। महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा अकॅडमी होणे गरजेचे असल्याने राज्य सरकार त्यासाठी मदत करेल, अशी ही ग्वाही त्यांनी दिली। क्रीडा क्षेत्रात कारकीर्द गाजवलेल्या विविध पुरस्कार विजेत्या खेळाडूंनाही राज्य सरकार मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले। इंधन दरवाढ आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी पीएमपी प्रशासनाने तिकीट दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे। इंधन दरवाढ आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे पीएमपीला दरमहा सुमारे 4 कोटी रुपयांचा तोटा होत आहे। हा तोटा भरून काढण्यासाठी पीएमपी प्रशासनाने तिकीट, पासेस दरवाढीचे 3 प्रस्ताव संचालक मंडळापुढे ठेवले आहेत। दरम्यान या प्रस्तावाला संचालकांनी विरोध केला आहे। प्रवाशांकडूनही त्यास विरोध होण्याची शक्यता आहे। संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता। संचालक प्रशांत जगताप यांनी तिकीट दरवाढीला विरोध केला।
प्रथम सेवा सुधारा आणि नंतर तिकीट दरवाढीचा विचार करा असे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रस्तावावर कोणताही निर्णय झाला नाही. पीएमपीचा सध्याचा दर ऑगस्ट 2010 मध्ये ठरवण्यात आला होता. या दरम्यान 2 वेळा डिझेल दरवाढ झाली, मात्र तिकीट दरात वाढ केली नाही. त्यामुळे पीएमपीला दररोज 1,93,750 रुपये इतका आर्थिक बोजा पडतो. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने दररोज 65,700 रुपये बोजा पडत आहे. डिसेंबर 2011 पासून पीएमपी कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन श्रेणीनुसार वेतन देण्यात येत आहे. वाढलेला इंधन खर्च, सुट्या भागाच्या किमतीत झालेली वाढ, वेतनावरील खर्चामुळे पीएमपीला दररोज 13,03,417 रुपये तर दरमहा सुमारे 4 कोटी रुपये तोटा होत असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. ही तूट भरून काढण्यासाठी तिकीट दरवाढ करावी लागणार आहे. त्याचे 3 पर्यायी प्रस्ताव सादर केले आहेत. या पर्यायांमध्ये मासिक पाससह पालिका सेवक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांचे पास, हद्दीबाहेरील बस सेवांचा पास आणि दैनंदिन पासच्या दरात वाढ सुचवली आहे. पुणे दर्शन बसच्या तिकीट दरात वाढ करावी असंही त्यात नमूद केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पीएमपीएलचे विभाजन करून पुन्हा पीएमटी आणि पीसीएमटी अस्तित्वात आणावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. पुणे महापालिकेपेक्षा पिंपरी चिंचवड महापालिकेचे तेथे अधिक वर्चस्व असल्याचा दावा विरोधी पक्षनेते वसंत मोरे यांनी केला आहे. पीएमपीएल ही कंपनी 5 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. या कंपनीच्या कामाबाबत महापालिकेच्या सभागृहात प्रश्न विचारता येत नाहीत. कंपनी अस्तित्वात येताना पुणे महापालिकेचा वाटा 70% होता, तर पिंपरी चिंचवडचा वाटा 30% होता. तरीही पुणे महापालिकेचे येथे वर्चस्व नाही. पुण्यात बस सेवा सक्षम नाही. पूर्वीच्या पीएमटी आणि पीसीएमटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातही फरक आहे. या कारणांमुळे पीएमटी आणि पीसीएमटी असे विभाजन करणे हितावह आहे, असे मोरे यांनी आयुक्त महेश पाठक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. 3-4 वर्षापासून पीएमपीएमएल आणि पीएमपीएमएल ही कंपनी स्थापन झाली. मुळात या कंपनीला अजून मान्यताच मिळालेली नाहीये. त्यामुळं याच्यामध्ये जे काही प्रकार घडतात, विशेषतः इथून मागे जेव्हा पीएमटी होते त्यावेळेस नगरसेवकांचा त्याच्यावरती बऱ्यापैकी अंकुश होता आणि त्यामुळे जनरल बॉडीत जर कुठल्या प्रश्नाला त्या ठिकाणी जर बोललं गेलं जनरल बॉडीमध्ये तर त्याच्यामध्ये लगेच इम्प्लिमेंट होत होतं. पण आता जशी पीएमपीएमएल कंपनी स्थापन केली आहे तसं आम्हा नगरसेवकांना बिलकुल त्याच्याविषयी काय बोलता सुद्धा येत नाही आणि त्यामुळे नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तसेच पेंडिंग राहतात आणि विशेषतः याच्यामध्ये 70% वाटा हा पुणे महानगरपालिका उचलते. तरी सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये जे पीएमटीचे कर्मचारी आहेत यांना सावत्रपणाची वागणूक मिळते. त्याच्यामध्ये त्यांना परमनंट केलं जात नाही आणि जेवढा रेशो पीसीएमटीने उचलायला पाहिजे होता तेवढा ती लोक घेत नाहीत. सगळा खर्चाचा बोजा हा पुणे महानगरपालिकेवरती येतो. याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. ज्या गाड्या येतात या गाड्यांच्या बाबतीत सुद्धा काहीच कसा रेशो आहे हा सुद्धा कळत नाही की आपल्याला किती ठेवणार पुणे महानगरपालिकेला आणि पीसीएमटीला किती देणार हे पण नीट कळत नाही आम्हाला विचारलं तरी सभासद जर महानगरपालिका तुम्हाला पैसे देते मग तुम्ही सभासदांना तरी या गोष्टी कळायला पाहिजेत. पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेवरती ताण पडत चाललाय. आपण खर्च करायचा, आपण गाड्या खरेदीसाठी पैसे द्यायचे आणि आपल्यासाठी खरेदी झालेल्या गाड्या ह्या पीसीएमटीकडे जातात. त्यामुळे आमची महत्त्वाची मागणी हीच आहे की हे जे पीएमटी आणि पीसीएमटी हे वेगळंच झालं पाहिजे. हे वेगळं झालं तर पूर्वीप्रमाणे कारभार याच्यामध्ये चालेल. आणि तुम्ही काय करणार त्याच्यात? आता मी एक मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे याच्यामध्ये कालच. आता मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिले. पीएमटीचा जो प्रवासी मंच आहे तो सजग नागरिक मंच आम्ही कालच्याला पण त्यांच्याशी बोलणं आले माझे की तशा प्रकारे जर पुण्यातल्या नागरिकांची मागणी आहेच तर आम्ही याच्यामध्ये एक आंदोलन उभं करणार आहे की बाबा हे वेगळं झालंच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये, तरच पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम होऊ शकेल. नाहीतर ती सक्षम होऊच शकणार नाही कधी. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सुरुवातीपासूनच नुसते वाचन न करता विश्लेषणात्मक अभ्यासावर भर द्या, असा सल्ला यूपीएससी मध्ये राज्यात पहिला आलेल्या अमृतेश औरंगाबादकर यांनी दिला.
यूपीएससी परीक्षेत देशात 10वा आणि राज्यात पहिल्या आलेल्या अमृतेशच्या सत्कार समारंभात युनिक अकॅडमीच्या कार्यक्रमात उपस्थित प्रत्येकाने त्याच्या यशाचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. टाळ्यांच्या गजरातच त्याच्या प्रत्येक बाबीचे कौतुक केले आणि स्टँडिंग ओवेशन देत स्वतःही त्याच्यासारखाच होण्याचा मनोमन निश्चयही केला. कोणत्याही स्टारपेक्षा ध्येयवादी युवा पिढीसमोर मोठा आयकॉन ठरत अमृतेश औरंगाबादकर कार्यक्रमाचा हिरो ठरला. अकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, महेश शिरापूरकर, पुणे महापालिकेचे माजी उपायुक्त ज्ञानदेव ठुबे आणि अमृतेशचे आई वडील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना अमृतेशने उपस्थितांना यूपीएससीच्या तयारीसाठीच्या आपल्या टिप्स दिल्या. तो म्हणाला, परीक्षेची तयारी करताना सुरुवातीपासूनच नुसते वाचन न करता विश्लेषणात्मक अभ्यासावर भर द्या. मुलाखतीमध्ये आपले ज्ञान आणि दृष्टिकोनही महत्वाचा असतो. तो तयार होण्यासाठी या अभ्यासाचा फायदा होतो. एकाच विषयाकडे अनेक बाजूंनी पाहण्याची सवय हवी, त्यातूनच आपले विचार विकसित होतात. तयारी करताना कायमच निकालाच्या पलीकडच्या बाजूचा सकारात्मक विचार करा. त्यातून मिळालेल्या प्रेरणेच्या आधारेच यश मिळू शकतो. फक्त लाल दिव्याच्या गाडीसाठी किंवा प्रसिद्धीसाठी अभ्यास केला तर तो तात्पुरता ठरतो. त्याचवेळी अभ्यासाबरोबरच विचारांची खोली वाढवल्यास हे विचार आयुष्यभर टिकून राहून त्याचा आपल्याला कायमच फायदा होतो. असे विचार विकसित करण्यासाठी अभ्यास करा, असा सल्लाही त्याने विद्यार्थी मित्रांना दिला. मुलाखतीची तयारी, विषयांची निवड, अभ्यासाचे दैनंदिन वेळापत्रक, भ्रष्टाचार आणि शासकीय यंत्रणा याविषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्याने यावेळी उत्तरे दिली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली. ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील सर्वच नागरिकांना सक्षम करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबवण्यात जात आहे. या अभियानाचा कालावधी एकूण 7 वर्षाचा आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 250 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागातील मागास जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासन हे अभियान राबवत आहे. त्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्थांची मदत घेत आहे. हे अभियान प्रभावीपणे कसे राबवता येईल यासाठी यशदा येथे 2 दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. याविषयी पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. यावेळी ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाचे सचिव सुधीर ठाकरे, यशदाचे महासंचालक डॉक्टर संजय चहांदे तसेच या अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज कुमार उपस्थित होते. या अभियानाची सुरुवात जुलै 2011 पासून झाली आहे. सध्या राज्यातील गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, उस्मानाबाद, ठाणे, रत्नागिरी, जालना, वर्धा, सोलापूर आणि यवतमाळ या 10 जिल्ह्यात काम सुरू आहे. या अभियानासाठी जागतिक बँक आणि केंद्र शासनाची मदत घेण्यात येत आहे. स्वयंसहाय्यता गट आणि ग्रामीण रोजगार या क्षेत्रात राज्यात अनेक शासकीय आणि अशासकीय संस्थांमार्फत वेगवेगळे कार्यक्रम राबवून एक चळवळ उभी केली गेली आहे. या चळवळीतून उत्तमोत्तम उपक्रम आणि शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. या गोष्टींचा मुख्यतः या अभियानात समावेश करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. ललित लेखनाच्या टर्मिनस व्हिक्टोरिया या कादंबरीवर चित्रपट होण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे आश्वासन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी दिले. चपराक प्रकाशनच्या वतीने रमेश वैद्य लिखित टर्मिनस व्हिक्टोरिया या कादंबरीचे प्रकाशन सुधीर गाडगीळ, लेखक उमेश सणस यांच्या हस्ते झाले. प्रकाशक घनश्याम पाटील यावेळी उपस्थित होते. गाडगीळ म्हणाले, मुंबईच्या स्टेशनवरचं अफाट विश्व ताकदीने टर्मिनस व्हिक्टोरिया या कादंबरीतून रमेश वैद्य यांनी उभे केले आहे. टर्मिनस व्हिक्टोरिया कादंबरी ही शेवटपर्यंत उत्सुकता टिकवते. स्टेशनचं नातं हे कथानायकाशी निगडीत आहे. उत्सुकतापूर्ण अशा या कादंबरीची उत्तम पटकथा होऊ शकते. आपण स्वतः या कादंबरीचा चित्रपट होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे गाडगीळे यांनी सांगितले. उमेश सणस म्हणाले, सुंदर संवाद, तरलता, मनाला भावणारे आणि काळी झेलावणाऱ्या संवादामुळे कादंबरी मनाला भावते. ही शोकात्मक कलाकृती सामान्य वाचकाला खिळवून ठेवते. कादंबरीतील पात्रांचा सशक्तपणा महत्वाचा ठरतो. छोट्या कॅनव्हासवर आकर्षक रंग चितरावेत तसे या कादंबरीचे आहे. रमेश वैद्य यांनी कादंबरी मागची भूमिका स्पष्ट केली. सुंदर जीवनासाठी माणसाने समाजातील प्रत्येकाला सन्मान आणि प्रेम द्यायला शिकले पाहिजे,
असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता रेणू गावस्कर यांनी व्यक्त केले. पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने यमुना हरी फडके आणि तारामती कृष्ण गोखले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा मातृस्मृती पुरस्कार नाशिक येथील आदिवासी कल्याण आश्रमाच्या रजनी ढेके यांना गावस्कर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मोहन दाते, कार्याध्यक्ष मुकुंद अनगळ, कार्यवाह हेमंत कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. गावस्कर म्हणाल्या, समाजाने देवदासींना त्याज्य कमी दर्जाचे ठरवले. देवदासींच्या जीवनातील दाहकता समजून घेतली तर त्यांना कोणीही कमी लेखणार नाही. त्यासाठी मला दुसऱ्याच्या आयुष्याशी काही देणे घेणे नाही, ही वृत्ती आपण सोडली पाहिजे. प्रेमाचा संदेश दिला पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या कार्याला समाजाने पाठबळ दिले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकमेकांच्या पाठीमागे उभे राहावे. हा पुरस्कार संस्थेने देऊन माझा सन्मान केला आहे. हा पुरस्कार माझ्या एकटेचा नसून माझ्या कार्यात हातभार लावणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. त्यांच्या सहभागामुळेच मला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले, असे उद्गार सत्काराला उत्तर देताना टेके यांनी काढले.